प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांमधील टप्पा 7 रद्द करण्याची मागणी. नागपूर 24 जून 2025. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत ऑनलाईन बदल्यांमध्ये राबवला जाणारा टप्पा 7 हा शिक्षकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत असून तो रद्द करण्याची मागणी राज्यभरातील शिक्षकांकडून जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ग्रामविकास मंत्री आणि प्रधान सचिवांना पत्र लिहून या टप्प्यात सुधारणा करण्याची किंवा तो पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे. संदर्भित शासन निर्णय क्रमांक GPP 2023 प्रक्र 118 आस्था 14 दिनांक 18 जून 2024 नुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या सुरू आहेत. या प्रक्रियेतील टप्पा क्रमांक 6 पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी टप्पा 7 राबवला जातो. मात्र हा टप्पा शिक्षकांमध्ये मोठ्या असंतोषाचे कारण बनला आहे. शिक्षक समितीची प्रमुख मागणी: टप्पा 7 रद्द करा. शिक्षकांची सक्तीची बदली करण्याऐवजी किमान 5 वर्षे एकाच शाळेत सेवा पूर्ण करू दिल्यानंतरच बदली करावी. अवघड क्षेत्रातील सेवेचा विचार: यापूर्वी अवघड क्षेत्रात सेवा केलेल्या शिक्षकांना सुगम क्षेत्रात येताच टप्पा 7च्या यादीत समाविष्ट केले जाते. याऐवजी अवघड क्षेत्रात केलेल्या एकूण सेवेच्या आधारावर टप्पा 7ची यादी तयार करावी. नेमका विरोध कशास? शासनादेशात बदलीपात्र शिक्षकाची व्याख्या करताना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्ष पूर्ण झालेली आहे असे शिक्षक अशी नमूद केली आहे. याचा अर्थ किमान 5 वर्ष एका शाळेत अध्यापन करणे आवश्यक आहे. शिक्षकांचा असा युक्तिवाद आहे की जितका जास्त काळ शिक्षक एकाच शाळेच्या संपर्कात राहतो तितका तो स्थानिक परिस्थिती, समाज आणि पालकांशी जोडला जातो. यातून विद्यार्थी, शाळा आणि समाजात सुसंस्कार व नैतिकतेची मूल्ये रुजवण्यास मदत होते. मात्र टप्पा 7च्या नावाखाली शिक्षकांना 5 वर्ष पूर्ण होण्याआधीच सक्तीने दुसऱ्या शाळेत पाठवले जात आहे. या संदर्भात मानव उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक 2827/2025 मध्ये दिनांक 30/5/2025 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशातही एका शाळेत 5 वर्ष पूर्ण न झालेल्या शिक्षकांना टप्पा 7 मध्ये सक्तीच्या बदलीत घेण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे शासनाच्याच आदेशात विरोधाभास दिसून येत असल्याचे शिक्षक समितीचे म्हणणे आहे. राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आणि राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिलेल्या निवेदनात या सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेऊन टप्पा 7ची यादी तयार करताना नवीन निकषांचा विचार करण्याची विनंती केली आहे. शिक्षकांमध्ये असलेला असंतोष दूर करण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.